भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांचं मन वळवण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न विफल ठरलाय। संजय काकडे यांनी काल त्यांचे भाई आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यासोबत वर्षाभर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। मुख्यमंत्र्यांनी त्यांना भाजपसोबत राहण्यासाठी मन वळवण्याचा प्रयत्न केला, परंतु संजय काकडे काँग्रेसमध्ये जाण्यावर ठाम आहेत। पुण्यातील काँग्रेसच्या जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून संजय काकडे आणि प्रवीण गायकवाडांच्या उमेदवारीला विरोध होतोय। पक्षातील निष्ठावंतांसच उमेदवारी देण्याची मागणी यावेळी या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। या दोन्ही नावांपैकी कुणालाही पक्षाने उमेदवारी दिली तरी त्यांचे निवडणुकीत काम न करण्याचा इशारा यावेळी कार्यकर्त्यांनी दिलाय। काँग्रेसच्या आजी माजी नगरसेवक आणि पदाधिकारी यावेळी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे। पुणे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचा उमेदवार अद्यापपर्यंत निश्चित झालेला नाहीये। मात्र जी नावं सध्या समोर येत आहेत त्यातलं एक नाव म्हणजे प्रवीण गायकवाड आणि दुसरं म्हणजे संजय काकडे। खरं तर ही नावं दोन्ही आयत्या वेळेची नावं आहेत, त्यामुळे जी जुनी काँग्रेसचे कार्यकर्ते होते, नेते होते, पदाधिकारी होते ते मात्र नाराज झाल्याचं सध्या दिसून येत आहे। आणि त्यामुळे जे आजी माजी नगरसेवक आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांनी आज शनिवारी वाड्यावर एकत्र येत खरं तर या उमेदवारीला ज्या पद्धतीने निष्ठावंतांना डावललं जात आहे आणि त्यामुळे या दोन्ही नावांना सध्या विरोध करताना दिसत आहेत। जे पदाधिकारी आहेत ते आता आपल्या सोबत आहेत। काय नेमकं तुमचा विरोध होतोय, कशामुळे तुम्ही या दोन्ही नावांना विरोध करताय? खरं तर प्रवीण गायकवाड एक नाव येतं आणि संजय काकडेंचं दुसरं नाव पुढे येतं, तुम्ही विरोध करतायत, काय नेमकं कारण आहे? पुणे शहराचा विकास हा आंतरराष्ट्रीय धर्तीवर खासदार सुरेश कलमडींनी काँग्रेसचेच खासदार असताना केलेला आहे। पुणे शहराचा विकास हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी आता भाजपच्या खासदारांनी मागचे 5 वर्षे पुणे शहराचे आणि पुणे शहराच्या नागरिकांचे वाया घालवले। खलमडींबरोबर काम केलेले कार्यकर्ते काँग्रेसचे अभय छाछेट असतील आणि मोहन जोशी असतील अशा अनेक लोक काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते लोकसभेसाठी इच्छुक आहे आणि ते चांगलं काम करू शकतात याचा आम्हाला सगळ्यांना खात्री आहे। माझं असं म्हणणं आहे की ज्यांनी कष्ट केले, आज 35-40 वर्ष आपलं आयुष्य घालवलं, जसे आहे मोहन जोशी, अभयदादा छाजेड, बाळासाहेब शिवरकर, असे जे खंदे कार्यकर्ते ज्यांनी काँग्रेस जिवंत ठेवली पुणे शहरात, अशा लोकांना तिकीट द्यावं, स्थानिक लोकांना द्यावं। आणि सगळे नाराज आहे, सगळे काँग्रेसची लोक, बाहेरची माणसं येतात, बाहेरच्या माणसाचा 4 पैशावाला बघून तुम्ही देताय। पैसे चालत नाही, लोकांना आज पैसा नाही पाहिजे, विकास पाहिजे, विकासमध्ये काम लोक पाहिजे। निश्चित असं तुमचं म्हणणं आहे का? तुमचा विरोध होतोय खरं तर ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून पुण्याच्या जागेचा तिढा अद्यापर्यंत सुटला नाहीये। वर्तमानपत्रात असं भासवलं जातं की काँग्रेस पक्षाकडे सक्षम उमेदवार नसल्यामुळे बाहेरचा दिला जातं। वस्तुस्थिती तशी नाहीये, काँग्रेस पक्षाकडे महाबलाढ्य उमेदवार आहेत। पुणे शहरात असा कार्यकर्ता आहे, एक म्हणता 50-100 कार्यकर्ते धावणारे आहेत, काम करणारे आहेत, तळागाळातले कार्यकर्ते, ह्यांचं ऐकलं पाहिजे नेत्यांनी। पण माझी तर मी विनंती करते अशोकराव चव्हाण आणि राहुल गांधींना की निष्ठावंताला न्याय द्या। आम्ही कार्यकर्ते मजबूत आहेत आणि फळी चांगली आमची कार्यकर्त्यांची। तर या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं, कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की निष्ठावंतांना संधी दिली पाहिजे, निष्ठावंतांना डावललं गेलं नाही पाहिजे। ज्या पद्धतीने ही 2 नावं सध्या पुढे येतात त्याला हे सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते विरोध करताना दिसत आहेत। मात्र काँग्रेस पुढे, काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींपुढे एक मोठं आव्हान असणार आहे, कारण की हा हे सर्व निष्ठावंत आणि नवीन चेहरा यामध्ये समतोल साधण्याचं हे आव्हान असणार आहे। ते आव्हान नेमकं कसं पक्षश्रेष्ठी पेलणार हे येत्या काळात स्पष्ट होईल। कॅमेरामन तुषारसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।